NK स्पोर्ट्स खांडवाल संघ उपस्थित आहेत आलेला आहे. जगदीश 11 साबिंद्रा संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण सुद्धा इथे उपस्थिती दर्शवा. व्हॉट हॅपन अजून मॅच सुरू होत नाही त्याबद्दल मी विनंती करतो फिल्डिंग लावा लवकरात लवकर. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आमची यूट्यूब वाहिनी कधीपासून या ठिकाणी सक्रिय आहे. रवी गुळवी आणि त्यांच्या टीम्स चांगलं काम बघायला मिळतं या स्पर्धेमध्ये. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये नीरज वर्मा बिलाल या नावाने त्यांना जास्त ओळखलं जातं. आणि आज जर आपण बघितलं तर डिजिटल स्कोअर अपडेटरच्या भूमिकेमध्ये प्रदीप हे डिजिटल स्कोअर अपडेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. साई कृष्ण कालच्या दिवसामध्ये ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले होते. जय तुरे गोलंदाजी मार्गावर आलेत. स्ट्राईक इन कडे हर्षद चौधरी, नॉन स्ट्राईक इन कडे बॅटर आहे ते म्हणजेच जीत. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉल टीम. गेम इज ऑन. जेबी ट्रॉफी 2025 मधील हा ग्रामीण पूलचा धमाका पुन्हा एकदा आज तुम्ही बघतायत आणि मॅच आता सुरू होतोय. ऐकूया पहिल्या 4 षटकांमध्ये आमचे साथी समालोचक मित्र संदेश पाटील सरांना. थँक्यू सो मच. मॅच ऑन. जय तुरे पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू अगदी बॅटचा फेस उभं केला मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळते. शॉर्ट दरम्यानवर चेंडू निघून गेले सीमा रेखा पार. येतोय पहिला चौकार हर्षदच्या बॅटमधून. असंही एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट बॉल मधील हर्षदचं. दापोडे टीम संघासाठी खेळत आहे आणि नक्कीच चांगली सुरुवात इथे बॅटचा फेस ओपन झाला होता आणि शेवटच्या मोमेंटला आपण बघितलं की शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चुकी करताना पाहायला मिळाला आणि चेंडू सीमा रेखा पार चौकार पाहायला मिळाला. जय तुरे गोलंदाज नामांकित असा हा गोलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह केले स्केअर ऑफ द विकेट. पॉईंटवर क्षेत्ररक्षक डीपमध्ये चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक सिंगल धाव एक चांगली खेळाडूची चांगली निशाणी आहे. एक मोठा फटका आलाय पहिल्या चेंडूवर. त्यानंतर एक सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली इथे हर्षदने. धाव फलक 5 धावा. द्रिया 11 दापोडी टीम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. जॉयकुमार दिवे फिल्डिंग करताना आपण पाहतोय. जय तुरे लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू चांगला आहे. प्ले अँड मिस. अगदी थोडंसं कटर चेंडू बाहेरच्या दिशेने चेंडू वलन घेताना आपण बघितला. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय जय याच्या माध्यमातून. एक युवा गोलंदाज कमी वयामध्ये भरपूर चांगलं काम करताना आपल्या संघासाठी. जय ऑफस्टिकचा चेंडू मिस्टॅम आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक अवघ्या चेंडूपर्यंत पोहोचतोय. मात्र इथे दुसरा धाव देखील मिळेल. 2 धावा कंप्लीट करताना आपण पाहता बॅटरला जीत बॅटिंग करतोय. धाव संख्या धाव फलकावर 7. येणाऱ्या फलंदाजीमध्ये चालू हंगामामध्ये चर्चेमध्ये नाव आहे प्रितेश पाटीलचं येणं बाकी आहे. चांगले खेळाडू आहे संघामध्ये मात्र यावर्षी सूर सापडला नाहीये. दापोडे टीम संघाला स्ट्रगल करते टीम. मात्र या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांचा चांगला परफॉर्मन्स होईल. सुरुवात चांगली झाली आहे. जय तुरे मोठा फटका खेळायचा होता बॅटवर आला नाहीये. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक सिंगल धाव कंप्लीट करताना आपण पाहतोय. भागीदारी जी आहे आपण इथे पाहतोय 8 धावांची झालेली आहे पहिल्या षटकामध्ये. द्रिया 11 दापोडी टीम जी धीरज तरे जे आहे त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. अथर्व धाबा. आजचा दुसरा दिवस आणि तिसरा सामना सुरू झालेला आहे. आजच्या दिवसामध्ये दिवे विपक्ष दापोडे. दिवे संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ऑफस्टिकचा चेंडू अतिशय क्लासिकल भन्ना स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप भरपूर मोठा होता. क्षेत्ररक्षक पोहोचला गेलाय. दुसरा धाव झाला असता ऍक्च्युली मात्र नकारताना हर्षदला आपण बघितला तर एक धाव मिळाली शेवटच्या चेंडूवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या म्हणजे 9 धावा. कोणत्या प्रकारचा विकेट गमावलेला नाहीये. इथून आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये चांगला परफॉर्मन्स करावा लागेल टीम दापोडी टीम संघाला कारण की 4 षटकांचा सामना आहे. दिवे आणि दापोडे ग्रामीण क्रिकेटचा जेव्हा नाव घेतला जाईल तेव्हा या 2 संघाचं आवर्जून आपण नाव घेऊ
कारण की दापोडी टीम 40 प्लसचा संघ यावर्षी दमन दौरा जिंकल्यानंतर अजून एक स्पर्धा कालची देखील कशिवलीची जिंकली आणि आता गावातील सिनियर खेळाडू अर्थातच जो ग्रामीणचा संघ आहे त्या संघाला देखील आता या नवीन वर्षामध्ये एक ट्रॉफी जिंकणं देखील फार महत्त्वाचं आहे, कारण की नाव फार मोठं आहे टीमचं. अगदी पहिल्यापासून हा संघ खेळत आलेला आहे. युवा खेळाडू या संघामध्ये भरपूर तुम्हाला पाहायला मिळतात. एक मात्र सिनियर खेळाडू जो आहे हर्षित चौधरी तो खेळतोय. टीम मीटिंग अजिबात करू नका प्लीज. तुम्हाला जो टाइम दिलेला आहे, ज्या प्रकारे संदीप सरांनी सांगितलं की 3 षटक जे आहेत 15 मिनिटांमध्येच समाप्त झाले पाहिजे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आमच्या स्कोररने देखील टाइम जो आहे सेट केलेला आहे आपल्या मोबाईलमध्ये, तर त्यानुसारच आपण येणारे 3 षटक फेकायचे आहेत 15 मिनिटांमध्ये. नेक्स्ट मॅच वेलकम राज पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जगदीश 11 टीमचे कॅप्टन देखील पोहोचलेले आहेत. NK स्पोर्ट खांडवाल टीम देखील तयारीमध्ये आहे. मोठा मॅच आहे, यानंतर कुठेही जाऊ नका मित्रांनो. भिवंडी इमर्जन्सी मॅच यानंतर पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 आहे, प्रसाद आलाय. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेन. धरिया 11 संघ इथे आपण खेळतोय. ॲक्च्युली नावमध्ये थोडंसं चेंजेस आहे. वीर तानाजी दापोडे संघाच्या धीरज तरे यांचा कॉल आला होता की टीमचं नाव जो आहे ते प्रसादचा हा षटक सुरू झालाय. आर.के. पाटील स्टँड इनकडून प्रसाद प्लीज. आपण अगोदरच थोडंसं लेट आल्यात. 7 मिनिटं झालेत, लक्ष असू द्या. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू टटिया सर्कलमध्ये घ्यावा लागेल. 25चे जर 26-27 मिनिटं तरी झाले तरी पॅनल्टी लागेल. पंच वारंवार आम्हाला सूचना देत आहेत. ध्रिया 11 दापोडे, धीरज तरे फॅम टीम बॅटिंग करताना आपण पाहतोय. धावा दाबले का बरं 9 झालेले आहेत. पहिला चेंडू या षटकातील प्रसाद, गोलंदाज राईट आर्म ओ द विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला उडवलाय, चाललाय चेंडू मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. खेळाडू कक्षाला सलामी देणारा षटकार हर्षद चौधरीच्या बॅटमधून. धाव बलकावर लागलेले आहेत. आता मात्र 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. अटॅक सुरू झालाय हर्षदचा. अटॅक फुल टॉस चेंडू होता, पुन्हा एकदा अटॅक करता आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. धाव संख्या 16 धावा धाबलकावर. हर्षदच्या बॅटमधून जर आपण विचार केला तर एक चौकार आणि एक षटकार देखील आलाय. गोलंदाजी करताना गोलंदाज प्रसाद पहिल्या 2 चेंडूवर 7 धावा, एक मोठा फटका, एक सिंगल धावा आली आहे. राईट हाफ ओद विकेटने जीतसाठी. हॅप ट्रॅकर चेंडू बॅटच्या रडार मध्ये आणि चाललाय चेंडू सीमा रेखा पार. येतोय षटकार. हा चेंडू आलेला आहे मैदानामध्ये. यस, मॅचचा चेंडू आलेला आहे. आता हात खोलताना आपण पाहतोय जीतला. जीतच्या बॅटमधून एक षटकार आलाय. धावपलकावर पाहतोय आपण 22 धावा. आजचा दुसरा दिवस, तिसरा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय. जयकुमार दिवे विपक्ष आपण पाहतोय. ध्रिया 11 दापोडे अर्थात वीर तानाजी दापोडे मैदानी मध्ये खेळताना. गोलंदाज प्रसाद, चांगला चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता, मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक जय तुरे चेंडूपर्यंत पोहोचतो. एक सिंगल धाव कंप्लीट. धाव संख्या 23 धावा 23. भरपूर वेळा आमने सामने दोन्ही संघ खेळलेले आहेत, कारण की पूर्वीपासून हे 2 संघ ग्रामीण क्रिकेट खेळत आहेत
आणि आज नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जय बजरंग चषकामध्ये आपण पाहतोय. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला हर्षद चौधरी आज आपल्या रंग मध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. आज हर्षद ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे क्रिकेटचे सर्व स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतील. कम ऑन डीजे. धावा 29. दुसरा षटक सुरू आहे. 5 चेंडू संपल्यात त्याच्यामध्ये 20 धावा दिल्यात गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या जय तुरे याच्या षटकामध्ये. प्रसादने अगदी धावा खर्च केल्या 20 धावा 20. दोन षटकानंतरच जुना चेंडू. सामना 4 षटकांचा आहे. या स्पर्धेचे नियम आहेत नक्कीच ते सर्वांसाठी लागू आहेत. पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून हे नियम आपण सांगितले आहेत की 4 षटकांच्या सामन्यामध्ये 2 षटकापर्यंत नक्कीच तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जुना चेंडू दिला जाईल. काही हरकत नाहीये. चेंडू कोणताही असू दे बाहेर फेकण्याची ताकद फलंदाजाकडे आहे कारण त्याच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आलाय. प्रसाद शेवटचा चेंडू देखील अगदी त्या प्रकारचाच होता कारण की इम्पॅक्ट स्टंप बघितला ऑफस्टिकच्या बाहेर होता. पंचांनी लगेच दर्शवला यस बॅटला चेंडू स्पर्श झाला होता. तर षटक कंप्लीट. 2 षटकांचा खेळ समाप आणि धावसंख्या 30 धावा 30 म्हणजे 15ची सरासरी गाठत आहे. येणाऱ्या अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून जर कमबॅक झाला नाही तर मग बॅटिंग करत असताना जॉयकुमार दिवे टीम संघाला प्रत्येकी चेंडूमध्ये मोठे फटके खेळावेच लागतील. 50च्या आतमध्ये थांबवणं फार महत्त्वाचं आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून चांगली गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं आहे. NK स्पोर्ट खांडवाल टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. जगदीश शिरेबन साविंद्र टीम संघाचे राज आमच्या सोबत जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज नक्कीच CPL समाप्त झाला. राजने एन्जॉय केला साविंद्र प्रीमियर लीग. नक्कीच भिवंडी इमर्जन्सीचे जे सदस्य आहेत ते उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत राज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि लगेचच प्रितेश आपण लगेचच जायचंय आपण डगआउटमध्ये. मॅच सुरू होईल. काही रिदम बनलाय मॅच. धावा बनत आहेत दापोटे टीम संघासाठी. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चालू मॅच मध्ये कोणीही अधमध्ये येऊ नका असे आयोजकांची सूचना आहे. प्लीज थोडं सहकार्य करा. आपण लवकर आलात त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भरपूर वेळ थांबले देखील आपण त्याबद्दल आम्ही देखील आपलं कौतुक करू. मात्र आजचा शेड्यूल फार मोठा आहे आणि आपण नक्कीच जो टाइम दिला होता त्या टायमानुसारच आपली मॅच लावली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात श्याम नाईक गॅलरी इन कडून गोलंदाज सज्ज झालेला आहे. मेघनाथ गोलंदाज तिसरं षटक टाकत आहे. थोडंसं रनअप गोलंदाजाचं चुकतंय मात्र पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाईल आणि श्याम नाईक गॅलरी इन कडून पहिला चेंडू तिसऱ्या षटकाचा टाकला जाईल.
बॅटर हर्षद कमालीचा परफॉर्मन्स आता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये हर्षदला. भरपूर दूर षटकार गेला असता जर मिडल झाला असता तर. डॉट चेंडूने सुरुवात करताना गोलंदाज. खांडवाल टीमचे कॅप्टन देखील सज्ज झालेले आहेत. या व्यासपीठावर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर आपण पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टॉस देखील करणार आहोत. मेघनाथ समोर स्ट्रेट ड्राईव्ह क्रिकेट मधील सेफ स्ट्रोक आहे. चेंडू चालले सामने गॅलरी मध्ये येतोय षटकार. अजून एक धमाका. मात्र यावेळी मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये परतीचा प्रवास करावा लागेल. हर्षद चौधरी बॅक टू डग आउट. ची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली हर्षद चौधरीच्या माध्यमातून. आज आपल्या रंगमध्ये फलंदाजी केली त्याने. ज्या प्रकारे त्याला ओळखला जातो हिटमॅन ऑफ दापोडे. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय मेघनाथ गोलंदाज युवा यंगस्टार गोलंदाज आहे. लगेच षटकार खाल्यानंतर कमबॅक करताना आपण पाहतोय. पुढचे दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मेघनाथ चौथा चेंडू आहे षटकातील. समोर बॅटर प्रितेश पाटील सज्ज होतोय खेळण्यासाठी. स्ट्रोकला चेक केला, फक्त ड्राईव्ह केलं चेंडूला. आपण पाहतोय पॉईंटवर क्षेत्ररक्षक होतं. एक सिंगल धाव. कारण की एक मोठा खेळाडू आहे. पहिला चेंडू नक्कीच मिडल करण्यासारखाच होता आणि तो मिडल केलाय. आणि ते म्हणतात ना की चेंडूवरची नजर बसवली आहे फलंदाजाने. तर सिंगलच्या मदतीने दापोडे टीम संघाची धावसंख्या 37 धावा 37. या षटकामध्ये पूर्ण कमबॅक करून दिलेला आहे. प्रसाच्या षटकामध्ये अगदी 21 धावा खर्च झाल्या होत्या. हा स्ट्रोक हलकासा लेग ब्रेक होताना बघितला आपण चेंडूला. फिंगर रोल केले होते. डॉट चेंडू थोडासा फिरकीचा कमाल पाहायला मिळाला या चेंडू मागे. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. जीत पहिली भागीदारी खूप चांगली राहिली होती. जवळ 36 धावांची भागीदारी झाली होती. थोडंसं रनअप चुकतोय कारण की फार महत्त्वाचा मॅच आहे. अगोदरच धावा कळस झालेल्या आहेत. धावफलकावर 37 धावा लागल्यात. तिसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू आहे. संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये हा टार्गेट चांगला होण्याची शक्यता आहे. मिस टाइम झाला आहे. चेंडू हवेमध्ये. गोलंदाज प्रयत्न करतोय आणि झेल सुटली जात आहे. 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. जिथे एकही धाव मिळाली नसती तिथे 2 धावा खर्च करावा लागला गोलंदाज मेघनाथला. तर या 2 धावांनी संघाची धावसंख्या 39 धावा 13ची सरासरी गाठत आहे टीम दापोडे टीम. येणाऱ्या शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून जर 15 धावा जर आल्या ना तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. तर पाहूया आता आपण कोणत्या प्रकारे गोलंदाजी केली जाईल. आणि हवा देखील भरपूर वेगाने वाहत आहे. हवेचा फायदा घेईल का प्रितेश पाटील. कारण की प्रितेशच्या बॅटने एक धाव आली आहे. जीतने स्ट्रोक देखील चांगले खेळलेले आहेत. एक षटकार त्याच्या बॅटमधून प्रेक्षकांना पाहायला मिळाले आतापर्यंत. 12 धावनं खेळत आहे. प्रितेशला स्ट्राईक आहे आणि गोलंदाजीमध्ये गोलंदाज आपण पाहत आहे धनेश आलाय. षटक क्रमांक 4 स्लॉगवर. हनुमानजी तरे आमचे काका उपस्थित आहेत या मुख्य व्यासपीठावर. चिरंजीव नाईक देखील आपल्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हरी जोशी देखील पुढच्या मॅचचा नक्कीच शेड्यूल जो आहे आजचा भरपूर मोठा आहे. म्हणूनच सर्व संघाने वेळेवर पोहोचायचं आहे. अगोदरच मी काल देखील सांगितलं जो टाइम आहे त्या टाइमावरच तुम्ही पोहोचायचं आहे. धनेश याचा पहिला चेंडू या षटकातील.
पहिला चेंडू आणि पहिला स्ट्रोक गॅप मध्ये, या स्ट्रोकला अडवण्याचा प्रयत्नच केला नव्हता. चेंडू चालत सीमा रेखा पार, येतोय चौकार. दनेश राईट आर्म ओव्हर द विकेटने. मोठा स्ट्रोक खेळायचा होता. ऑफ ब्रेक चेंडू बघितला आपण, हलकासा आतमध्ये कट होऊन चेंडू गेला होता आणि डॉट चेंडूने कमबॅक करताना दनेश, एक चांगला खेळाडू समोर आहे आणि त्यानुसारची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकाराला लगेचच कमबॅक करताना दनेश आपण पाहतोय. दनेश राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथे मिस टाइम आहे. टॉप हे चेंडू उडले हवेमध्ये आणि गोलंदाज काय करतोय, थ्रो देखील केला होता. गोलंदाजी एंडकडे जिथे रनआउटची संधी देखील होती, पण झेल सुटला गेलाय, जीवनदान दिला जातोय. आणि आता कोणत्या प्रकारे समाचार घेईल प्रितेश पाहणार आहोत आपण, कारण की धाव घेतलेली नाहीये, स्ट्राईक ठेवली आहे. 3 चेंडू चांगले टाकले असंच म्हणूया आपण. चौकार गेला, त्यानंतर 2 चेंडू डॉट केल्यात धनेशने. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावा थांबवणार धनेश. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला, मिस टाइम आहे. पुन्हा एकदा शतरक्षक चुकी करतोय. क्रिकेटमध्ये एकच सांगला जात आहे समालोचकांच्या माध्यमातून की चुकीला माफी नाहीये. एकाच चेंडूवर 2 जीवनदान मिळणार नाहीये. एकतर झेल सुटली प्रीतीची, मात्र जीत रनआउटच्या स्वरूपात आउट झालेला आहे. कमॉन डीजे दीपेश. प्रयत्न देखील झाला होता प्रीतेशच्या माध्यमातून. धावसंख्या 44 धावा, शेवटचा षटक सुरू आहे आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धनेशने खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. जीत डगाडमध्ये परतले, आउट होण्यापूर्वी चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. न्यू बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. गणेश नक्कीच 1 ते 2 मोठे फटके नेहमी मारत असतो आपल्या संघासाठी. आज पाहूया 2च चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्याला स्ट्राईक आहे. जर एक मोठा फटका आला तर 50+ होईल. जर 2 चांगले चेंडू टाकले तर 50च्या आतमध्ये स्कोर पाहायला मिळेल. मोठाच फटका खेळायचा होता, मात्र बॅटवा आला नाहीये. काऊ कॉर्नरमध्ये आपोआप चेंडूला अडवला गेलाय. शतरक्षक वेगाने आला होता चेंडू पुढे आणि हलकासा चेंडू बॉम्ब देखील झाला होता समोर, मात्र चांगली फिल्डिंग जयदुरीची पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू, 45 धावा लागलेल्या आहेत. 50च्या आत की 50च्या वरती टार्गेट पाहायला मिळेल. दनेश चांगली गोलंदाजी आतापर्यंत. चांगला चेंडू, चांगला स्ट्रोक. शतरक्षक आहे, झाली आहे चुकी. चेंडू चालले सीमा रेखा पार, येतोय चौकार. तर अशा प्रकारे पहिला डाव इथे समाप्त झालेला आहे. तो म्हणजेच रिया 11 दापोडे, अर्थात वीर तानाजी दापोडे टीम संघाचं, त्या संघाने धाबा बनवल्या 49 आणि अगदी 50 धाबांचं आव्हान ठेवलेलं आहे. आपण एक ब्रेक घेऊ. त्या ब्रेकमध्ये टॉस, आपण संदीप सर टॉस बॉक्समध्ये जायचं, आपण फक्त टॉस करून घ्यायचंय. NK स्पोर्ट खांडवाला आणि जगदीश 11 साविंद्र टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये जायचंय. हा टॉस नक्कीच आपण चिरंजीव नाईक यांचे शुभास्ते करणार आहोत. आपण टॉस करायचंय. संदीप गाऊंड सर आपण पाहतोय, जात आहेत टॉस बॉक्समध्ये. वेलकम बॅक. आपण आहोत या ठिकाणी जयाबाई अनंत नाईक, स्वर्गीय जयाबाई अनंत नाईक या टॉस बॉक्समध्ये. आणि या टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन या ठिकाणी पोहोचताना दिसत आपल्याला. NK स्पोर्ट्स खांडवाल आणि जगदीश 11 साविंद्रा. मी चिरंजीवी नाईक सरांना विनंती करतोय आपला शुभ असं टॉस करावा. पहिल्यांदा टॉस बघून घ्या. एका बाजूला भाविक मंडप डेकोरेटर्स आहे आणि दुसऱ्या बाजूला DJ दीपेश. पुन्हा बघून घ्या शंका असेल तर. टॉस केला जातोय. मॅच हा 4 षटकांचा असेल. DJ
कॉल कोणाचा होता डीजेचा? या टॉस या ठिकाणी जिंकलाय NK स्पोर्ट्स कांडवा टीमच्या कॅप्टनने. कॅप्टन, टॉस तुम्ही जिंकलायत, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग करू. समोर एकापेक्षा एक कॅप्टन आहे, त्याने म्हटलं की बॅटिंग घ्या आणि म्हणूनच कॅप्टनचा निर्णय आहे बॅटिंग घेण्याचा. 4 षटकांमध्ये किती धावा बनवणार आणि त्याकरता काय पावित्र्य असेल तुमचा? कोणते चांगले बॅटर आहेत जे धावा बनवू शकतायत? सौरभ आहे बॅटमन, अनिकेत, विनोद पाटील यांच्याकडून अपेक्षा आहे. ह्या विकेटचा अनुभव यापूर्वी सुद्धा तुमच्याकडे असेल, तो फायदा तुम्हाला होऊ शकतो या मॅचमध्ये. हां, तरी पण साधारणतः डोक्यामध्ये काय विचार चाललाय? किती धावा बनवल्या तर ते सेफ टार्गेट असू शकतं? 50 धावा. एक चांगला मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना बघायला मिळेल इथे. होय. थँक्यू सो मच. तुम्हाला शुभेच्छा असेल या मॅच करता. दुसऱ्या बाजूला जगदीश 11 साबेंद्र टीमचे कॅप्टन आहेत. मला असं वाटतं की तुमचं सुद्धा हे घरच्या प्रमाणेच मैदान आहे. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आमचं फील्ड फर्स्ट असतं पहिले. मनाप्रमाणे झाले, फिल्डिंग करावी लागणार आहे. किती धावसंख्येवर रोकाल? कारण त्या कॅप्टनने म्हटलं की आम्ही 50च्या आसपास जाऊ. नाही, आमची फिल्डिंग चांगली आहे आणि बॉलिंग पण. तर आम्ही 40 ते 45च्या आतमध्येच थांबवण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम पण चांगली आहे, पण टफ होईल. शुअर, चांगले गोलंदाज आहेत तुमच्याकडे. ह्या ठिकाणी आल्यानंतर या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन? हा वर्षातून मला वाटतं पहिलाच टुर्नामेंट आम्ही नाईटला खेळतो आणि चांगलं आयोजन आहे. चंदू आहे तर काय सांगायलाच नको. त्यांचं आयोजन नक्कीच चांगलं असतं दरवर्षीप्रमाणे आणि यावर्षी पण आज आम्हाला नाईटमध्ये खेळवतात. त्यांचा आम्ही आभार मानतो. बघूया बजरंग बली आज कुणाला पावतोय. दोघांनाही शुभेच्छा देतोय आम्ही. टॉस या ठिकाणी झालंय. NK स्पोर्ट्स खांडवा टीमचे कॅप्टनने हा टॉस जिंकलाय आणि त्याने पहिल्यांदा निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा आणि फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. ते जगदीश 11 साबेंद्र या टीमला. होणारा मॅच 4 षटकांचा आहे. प्रेक्षक हो, आम्ही पुढील मॅचकडे वळणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम JB ट्रॉफी 2025. स्टील स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज लाईव्ह. थँक्यू सो मच संदीप सर. आपण दुसऱ्या डावाकडे बोलत आहोत. मात्र टार्गेट जो आहे 50 धावांचा आहे. 50 धावा म्हणजेच संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये हा मोठा टार्गेट आहे. पाहूया दापोटी टीम कोणत्या प्रकारची गोलंदाजी करते की दिवे टीम चांगली बॅटिंग करून हा सामना जिंकेल. मी थांबतो, मात्र तुम्ही पाहत राहा JB ट्रॉफी 2025 आणि पुढचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. वसई परिसरातील गोड आवाज, कामांचा आवाज, संदीप सरांचा आवाज ऐकायला मिळेल. धन्यवाद संदेश पाटील. गोड आवाज, कडक आवाज तुम्ही ऐकतायत या स्पर्धेमध्ये. ओया पहिल्या 4 षटकांमध्ये 49 धावा बनल्या गेल्यात आणि 50 धावा 12.50च्या सरासरीने पूर्ण कराव्या लागतील प्रत्युत्तरादाखल जॉयकुमार दिवे या संघाला. आणि त्यामुळेच त्यांचे 2 बॅटर आता उतरलेत. स्ट्राईक इनकडे बॅटर थांबतोय अक्षय, नॉन स्ट्राईक इनकडे संकेत. पहिल्या चेंडू टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर वीर तानाजी दापोडे संघाचा गोलंदाज झालाय गितीश. कुंदन तुळशीराम पाटील अर्थातच वीर तानाजी दापोडे क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नावाने जर्सी आपल्याला बघायला मिळत आहेत तानाजी दापोडे संघाच्या. डेड बॉलचा इशारा. पहिलाच चेंडू टाकण्याकरता थोडासा कुठेतरी चुकलाय गोलंदाज गितेश. आज आयोजकाने पुन्हा एकदा ही चांगली मेजवानी आणली आहे या आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. हो ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला स्लॉक केलंय. चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये वळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि खातं उघडत आहेत. दोन्ही बॅटरने ठरवलंय की 50 धावा पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळेच हवाई फायर आपण जास्त करूया. 2 धावांच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलं. धावसंख्या 2. 1963 पासून हे मंडळ आपल्याला बघायला मिळतोय वीर तानाजी दापोडे. पुन्हा आता ऑफ स्टंपवर शफल झालाय. फुल टॉस बॉल करून चेंडूला लॉंग लेग रिझर मध्ये वळवलंय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, मिळतात धाबा 4. चौकार. चांगला पवित्रा बॅटरचा, कारण गोलंदाजाची दिशा पाहिली, निरीक्षण केली आणि त्याच्यानंतर बॅटिंग क्रीजमध्ये
त्याने आपला पावित्र्य दाखवला. म्हटलं जातं ना की ज्यावेळेस तुमचा बॅटिंग टान्स फलंदाजी पावित्र्य चांगला असेल तर धाबा या तुम्ही संघाकरता चांगला बनवू शकतायत. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 6 धाबा. मॅच तुम्ही बघतायत. दोन बल्लाढ्य संघादरम्यान जय कुमार दिवे विरुद्ध ध्रिया 11 दापोडे. पुन्हा तसाच फटका खेळायचा होता जो याआधी बॅटरने दाखवला होता. आता प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. शतरक्षक येतोय काऊ कॉर्नरचा. चेंडू उचलेपर्यंत एकच धाव मिळाली उजव्या हाताच्या बॅटरला. अक्षय आता स्ट्राईक रोटेट करतोय. पहिल्यांदाच आता संकेत याची वेळ आली धावा बनवण्याकरता. त्याच्याकडे स्ट्राईक आली आणि तो स्ट्राईक इनकडे थांबतोय. जेबी ट्रॉफी 2025चा हा महासंग्राम सुरू आहे. ओहो चांगला स्लॉक केलाय शतरक्षक तिथे आहे. काऊ कॉर्नर मध्ये तो करत नाही कोणतीच चूक. विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. पहिला धक्का 1 गडी बाद. धावसंख्या 7. गोल्डन डकचा शिकार बनलाय संकेत. आणि खऱ्या अर्थाने हे क्षेत्र जर आपण बघितलं तर मैदानामध्ये कुठेही जर तुम्ही गेला ना तर हे क्षेत्र जास्त लांबच असतं. जे आपण नुकताच बघितलं. मोठा धक्का लागलाय. संकेत गोल्डन डकचा शिकार बनलाय. व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत असताना ज्यावेळेस बॅटर बाद होतो त्यावेळेस त्याला गोल्डन डक असं म्हटलं जातं आणि ती शिकार केली गीतेश या गोलंदाजाने. 7 धाबा धाव फळकावर आहेत. प्रत्युत्तर देताना जयकुमार दिवे या टीमच्या ध्रिया 11 दापोडे संघाविरुद्ध. फिल्डिंगमध्ये सुरुवातीपासून दक्षता घेतली जाते. याचाच अर्थ चांगला दृष्टिकोन आहे. अप्रोच चांगला आहे. क्रिकेटच्या मैदानावर उतरल्यानंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. आता नवीन बॅटर गेलेत. सागर जुने जाणते खेळाडू आहेत. बूंद बूंद से बनता है सागर. सागर याला सुद्धा चांगलं काम करावं लागेल कारण दापोडे संघ हा एक मजबूत संघ गणला जातोय ग्रामीण पूलमध्ये आणि त्यांच्या विरुद्ध तुम्ही लढताना एक चांगला टफ मॅच होऊ शकतोय. ऑफ स्टंपवर शफल होत होता. पुन्हा आता या ठिकाणी डेड बॉलचा इशारा येतोय. पहिला सुरुवात करत असताना सुद्धा डेड बॉलचा इशारा आला होता. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय गोलंदाजाच्या. 38 सर्कलच्या आतूनच तो तयार आहे चेंडू टाकण्यासाठी. वर पिच बॉल वर चढवला हल्ला. तिथे शतरक्षक आहे आणि गाठला जात नाही मोठा पल्ला. विकेट डाऊन. सागर जसा आलाय तसा परतलाय. विकेट डाऊन. 2 गडी बाद. धावसंख्या आहे ती 7. लगातारचे 2 गडी. दोन धक्के लगातार दिले गेलेत गोलंदाज गीतेश याच्याद्वारे. पहिले 3 चेंडू त्याचे थोडेसे महागडे ठरले होते कारण 3 चेंडूमध्ये खर्च केले होते 7 धाबा. त्याच्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवलाय. आत्मविश्वास नावाचा मित्र त्याने जवळ केलाय आणि आत्मविश्वासाने तो गोलंदाजी करताना दिसलाय. विकेट हॅट्रिकवर सुद्धा तो आलाय. बॅटर आलाय जतीन. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता जतीनमध्ये आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉल आणि बॅटर सुद्धा ऑफ स्टंपच्या बाहेर निघतायत. चांगला प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेने खेळायचा. 1 धाव ते पूर्ण करतायत. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जयकुमार दिवे संघाची धावसंख्या 2 गडी बाद 8. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 मध्ये 42 धावांची गरज आहे. 18 चेंडू 42 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत.
ते झाल्यानंतर धावसंख्या 8. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये 42 धावांची गरज. 42 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 18 बॉल. 18 मध्ये 42. गोलंदाज आले प्रितेश. फिल्डिंगमध्ये काय बदल केले जातात ते आपण बघूया. स्कोअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षकाला तैनात केले गेले. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय. लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहेत. एक क्षेत्ररक्षक सुपर कव्हर क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. ही रणनीती आहे या बॅटर करता, कारण ह्या बॅटरकडे तो अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. प्रितेश तयार. प्रितेशचा पहिलाच बॉल स्कोअर लेगच्या दिशेने कळून काढला बॅटर जतीनने आणि 1 धाव पूर्ण केली या चेंडूवर. धावसंख्या 9. दबाव, दडपण सर्व काही पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर, कारण 17 चेंडूंमध्ये त्यांना बनवायच्या आहेत 47 धाबा. सध्या धावसंख्या जर आपण बघितलं तर धाबा आहेत त्या 9 धाबा, म्हणजेच अजून आपण पाहिलं 41 धाबांची गरज आहे. 41 रन्स. हो, खराब चेंडू होता. बॅटरच्या बॅटच्या रडारमध्ये आला असता तर तो चौकार किंवा षटकार गेला असता. नियंत्रण व्यवस्थित नव्हतं. मला असं वाटतं की लक्ष नव्हतं बॅटरचं. कदाचित तो द्विधा स्थितीमध्ये गेलाय. टू माइंड ज्याला म्हटलं जातं, की ह्या चेंडूला खेळू की नको हा विचार त्याच्या डोक्यामध्ये आला आणि अंतिम क्षणी त्यांनी हलक्या हाताने फक्त कट केला. तरीसुद्धा 2 धाव मिळाल्या. धावसंख्या 11. 50 धावसंख्येचं लक्ष आहे. धावसंख्या 11. 39 धावा बनवायच्या आहेत 16 चेंडूंमध्ये. 16 मध्ये पाहिजेत 39. मोठा फटका स्लॉक केलाय इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. हळूहळू गाडी ही पटरीवर येते, ट्रॅकवर येते. धावसंख्या पोहोचली 15 वर. स्कोर इज 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी झटपट बाद झाले, त्यामुळेच दबावामधून बाहेर पडायचं होतं या संघाला. ओ, आता स्लोवर 1. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॅटरला पुन्हा एकदा प्रश्नामध्ये टाकणारा चेंडू टाकलाय. कधी कधी गोलंदाजाची कृती बघूनच बॅटर आपले ॲक्शन करत असत, आपली कृती दाखवत असत, पावित्र्य घेत असत. इथे बॅटरला चांगला पावित्र्य घेता आला नाही. डॉट बॉल. प्रेशर पुन्हा एकदा रिलीज होतोय, वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. शॉर्ट बॉल हुक केलंय. गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि षटकारांशी भागवली संघाची भूक. 6 धावा. सिक्सर. या 21 वर पोहोचली. 1 षटक आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर 21 धावा झालेत. अजून 29 धावांची गरज आहे उर्वरित चेंडूंमध्ये, कारण 13 धावसंख्येवर आता धावसंख्या 21 आहेत. बॅटर चांगले बॅटिंग करतात. अक्षय याच्या बॅटचा जर आपण विचार केला 19 धावसंख्येवर तो चांगली खेळी साकारतोय. आवश्यकता आहे संघाला. 7 चेंडूंना फेस केलेत त्याने आणि 7 चेंडूंमध्ये 19 धावा त्याने बनवलेत. 21 धावा झालेत. अजूनही 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या जॉयकुमार दिवे या संघाला. 5 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च केलेत. थोडासा मागणं ठरलाय आणि खऱ्या अर्थाने तो मुख्य गोलंदाज आहे. प्रमुख अस्त्र निकामी केलंय. संघाचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, परंतु हे ब्रह्मास्त्रच निकामी करण्याचं काम केले बॅटर अक्षयने. मॅच बॉल परतलाय. फिल्डर तर बाउंड्री लाईनच्या दिशेने तैनात केले गेलेत. आता दडपण आलाय, दबाव आलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमवर, कारण बरेचसे खेळाडूंचे हात कमरेवर आलेत, काहींचे हात डोक्यावर आलेत, काही चिरप करत आहेत, कारण मनोबळ वाढवणं गरजेचं आहे आपल्या गोलंदाजाचं.
शॉर्ट बॉल चेंडूला पुन्हा फुल करण्याचा इरादा होता. चेंडू बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजाने विकेट मिळवली. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 50 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना जयकुमार दिवे संघाची धावसंख्या 3 गडी बाद. धावा लागल्या जातात 21. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 मध्ये पाहिजेत 29. 12 चेंडू 29 धावा. थोडीशी आता टीम मीटिंग पुन्हा एकदा होते. फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारे द्रिया 11 दापोडे संघ टीम मीटिंग करते, चर्चा करते. बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहे. वेगळी हेअरस्टाईल या बॅटरची. जेवढ्या तुमच्या शरीराची तुम्ही सजावट करता ना तेवढ्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघाची सजावट करावी लागते. म्हणजे संघाच्या हितार्थ चांगला खेळ करावा लागतोय आणि त्याच करता समजला जातोय नवीन आलेला खेळाडू प्रसाद. मैदानाच्या आतमध्ये प्रसाद याला धाडलं गेले. दोन्हीही समवयीन खेळाडू आहेत. मला असं वाटतं की एकाच वयोगटातील खेळाडू उतरलेत, जतीन आणि प्रसाद. मुख्य फलंदाज बाद झालाय कारण अडथळा जर आपण बघितला तर अक्षयचा अडथळा सुद्धा दूर केला गेलाय. जतीन आणि प्रसादवर जबाबदारी आहे. जबाबदारी काय असं, जबाबदारीचं ओझं काय असं ते त्यांना दाखवावं लागेल. 12 बॉलमध्ये 29ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. खेळाडू कक्षामधून पाहण्याचा इशारा केलाय, पंच सांगतील आम्हाला. पाणी हवंय खेळाडूंना. आज रखरखत्या उन्हामध्ये खऱ्या अर्थाने ज्यावेळेस तुम्ही दिवसभर क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरताना त्यावेळेस 3 ते 4 लिटर पाणी तुम्ही प्यायला पाहिजे, जेणेकरून शरीराचं संतुलन व्यवस्थित राहील, तुमचा फिटनेस सुद्धा व्यवस्थित राहील, क्रॅम्प्स कमी येतील आणि शरीराचे जे अवयव आहेत ते तुम्हाला साथ देतील. पाणी मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. गोलंदाज मार्गावर गोलंदाज हर्षद आलाय. 26 धाबा फलंदाजी करताना हर्षद याच्या बॅटमध्ये आपण पहिल्या इनिंगमध्ये बघितल्या होत्या. सलामीवीर च्या भूमिकेमध्ये आला होता. एक युटिलिटी क्रिकेटर, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची भूमिका इथे त्याला करायची आहे, त्याला बजवायची आहे. आपण बघताय JB ट्रॉफी 2025चा रणसंग्राम. अभिमन्यू तरी सर आणि त्यांच्या टीमचं कौतुक करावं तितकंच कमी. स्ट्राईक इनकडे आलेला बॅटर जतीन. शॉर्ट बॉल होता. चेंडूला फुल करण्याच्या इराद्याने टोळावलंय. शतरक्षकाने हवेमध्ये शेप घेतली. स्कोअर लेग मध्ये चेंडूला अडवलं. एकच धाव मिळाली जतीनला. धाव संख्या 22. दबाव तर वाढलाय. रिक्वायर रन रेट जर आपण बघितला या वेळेला तर आपल्याला तिथे स्पष्ट दर्शवत आहेत कशा पद्धतीने आता धावा पाहिजेत, काय रणनीती आहेत. 11 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. परंतु प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला धावा घ्याव्याच लागतील. पावित्र्य आक्रमक ठेवावं लागेल. करो या मरो ही स्थिती आहे, कारण ह्या मॅच मध्ये पराभव आला तर पुन्हा संधी मिळणार नाही यंदा. ओ शॉर्ट बॉल होता. लगेचच फाईन लेगच्या दिशेने वळवलं चेंडूला. मिळतंय 4 धावा. फाईन 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 स्ट्रोक, चौकार. धाव फळक आपण बघूया. धाव संख्या झाली 26. 24 धावा पाहिजेत उर्वरित 10 चेंडूंमध्ये. 10 चेंडू आणि 24ची आवश्यकता जयकुमार दिवे या संघाला हा मॅच जिंकण्याकरता. प्रयत्न सुरू आहेत. आता यश मिळत नाही. अगोदरच पावित्र्य घेतला होता, ऍक्शन केली होती ऑफ स्टंपवर सफल होऊन खेळायची आणि जास्तीत जास्त हेच स्ट्रोक आपण टेनिस क्रिकेटपटूंचे बघतोय. सर्वजण कृष्णा सातपुते प्रमाणेच सफल होत आहेत मोठे फटके खेळण्याकरता. कृष्णा लक्ष्मण सातपुते, गॉड ऑफ टेनिस क्रिकेट. ओ बॅटचं एज लागलंय. शतरक्षक आता तैनात आहे. उसळी जास्त घेतली होती. शॉर्ट बॉल होता, उसळी जास्त घेतली. त्याला खेळायचं होतं फाईन लेग मध्ये. शॉर्ट
लेगच्या दिशेने चेंडू गेला. एकच धाव एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 27 वर. दबाव पुन्हा एकदा बनलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर, कारण 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. 8 मध्ये पाहिजे 23. जयकुमार दिवे संघाला. ओ शॉर्ट बॉल, लॉंग लेग पट्ट्या बाहेर, हवाई सफर होते सफल. बिग बिग बिगी सिक्सर. सहा धावांच्या मदतीनं आता पुन्हा मॅच मध्ये कमबॅक परतीचा संकेत दिलाय. धाव संख्या झाली आहे ती 33 धाबा. जतीनाच्या बॅट मधून हा षटकार आलाय. 33 धाबा झाल्यात. 17 धाबा अजूनही पाहिजेत आणि त्याकरता 7 चेंडू शिल्लक आहेत. 7-17 खतरा उद्भवलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. फलंदाज जतीन, छोटा पॅक बडा धमाका, चांगली कामगिरी करतोय जतीन. या ठिकाणी आता झेल होण्याची शक्यता. इथे विकेटचं पतन होतंय. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये झेल देऊन फलंदाज जतीन होतो फेल. लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर आहेत त्या 33 धाबा. 3 षटकांची समाप्ती. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये पाहिजे 17 धाबा. 6 चेंडू 17 धाबा. प्रश्न पडलाय. उत्तर शोधण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. वीर तानाजी दापोडे या नावाने आपण बघायचो त्यांना, परंतु आजच्या या स्पर्धेमध्ये द्रिया 11 दापोडे या नावाने हा संघ उतरलाय जेबी ट्रॉफी 2025 मध्ये. 3 षटकं संपलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 33. धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 33 धाबा. 6 मध्ये पाहिजेत 17. 6 चेंडू 17 धाबा. 6 बॉल रिमेनिंग, 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण बघतायत समीर. नवीन फलंदाज आलाय दर्शन. स्ट्राईक इनकडे बॅटर प्रसाद. एक चौकार त्याने मारलाय, म्हणजेच आशा पल्लवित आहेत. छोटा आहे, वय कमी असेल या खेळाडूचं, परंतु क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. प्रसाद स्ट्राईक इनकडे. 6 मध्ये 17. समीर तयार. शॉर्ट बॉल होता, चेंडूला पाठवून दिलंय. चेंडू सीमा रेषेपार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. षटकार. आता पुन्हा एकदा चर्चा होते ती बॅटरची. धावसंख्या पोहोचली 39 वर. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता पाहिजेत 11 धाबा. चांगला फटका खेळताना दिसला बॅटर काऊ कॉर्नरच्या दिशेने. हवेत बराच वेळ चेंडू होता. ताकदवर फटका, ताकदीचा वापर केलाय, युक्तीचा वापर केलाय आणि 6 धाब्यांची मॅच मध्ये परतीचे प्रवास संकेत दिलेत जयकुमार दिवे संघाकरता. संकटमोचक आहे तो. तारणहार बनतोय आपल्या टीमचा. हुकमी एक्का बनतोय प्रसाद. अतिशय चांगलं क्रिकेट बघायला मिळतोय आपल्याला भादवड टेमगरपाडा येथील या क्रीडांगणावर. पुन्हा आता या ठिकाणी चांगला फटका खेळला जाईल काय? हुक केला जातं चेंडूला. एकच धाव मिळेल. शॉर्ट बॅकवर्ड लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 40 वर. 4 मध्ये पाहिजे 10 धाबा. 4 बॉल रिमेनिंग, 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. 4 मध्ये 10. अडचणी वाढल्यात फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या. अडचणी वाढल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. आयुष्यात येणाऱ्या अडचणी या आपल्याला त्रास देण्यासाठी नसतायत, तर आपल्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्याकरता त्या अडचणी येत आहेत. ओ आता ही जाणीव गोलंदाजाला होती काय? वाईट बॉल.
ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे, त्यामुळे पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईट घोषित केलं या चेंडूला. धावसंख्या 1 पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 41. 4 चेंडू आणि 4 मध्ये पाहिजेत 9. मॅच अजून संपला नाही. द्रिया 11 दापोडे संघ काहीतरी चमत्कार करेल. त्यांना अजूनही विश्वास आहे या मॅच मध्ये ते परततील. दुसऱ्या बाजूला स्ट्राईक इनकडे बॅटर दर्शन. दर्शन करतोय घर्षण. एक धाव मिळवतोय. दुसरे धाबे करता तो धाबेल काय? ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली. धाव संख्या 1 पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात 42 धाबा. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 मध्ये पाहिजेत 8 धाबा. हिरो बनण्याची संधी आहे बॅटरला, हिरो बनण्याची संधी आहे बॉलरला. गोलंदाज सल्ला देण्याकरता आलाय. म्हणतात ना की सल्ला हा मोफतच असतो आणि तो प्रत्येकाला घ्यावाच लागतो. इथे यष्टीरक्षक सल्ला देण्याकरता गोलंदाजापर्यंत पोहोचत आहेत. एक्सपिरियन्स, अनुभव मागच्या टुर्नामेंट्समधील वापरावे लागतील गोलंदाज समीरला. 3 मध्ये पाहिजेत 8. पुन्हा प्रेशर आहे, दबाव आहे. बाहेर पडावं लागेल या दबावामधून. चांगला बॉल, चांगला बॉल. दबावामधून तो बाहेर पडलाय. स्ट्राईक रोटेट केली जाते. एक चोरटी धाव मिळाली आणि लेग बाईचा इशारा पंचांद्वारे आमच्यापर्यंत पोहोचतोय. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धाव संख्या पोहोचली 43 वर. आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. 2 चेंडू 7 धाबा. कंपल्सरी चेसिंगची नियमावली या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आहे. त्यामुळेच 7 धाबा 2 बॉलमध्ये बनवाव्याच लागतील या टीमला. कष्ट, मेहनत सर्व काही पाहायला मिळेल काय? मेहनत करण्याचा प्रयत्न केलाय. ओव्हर्स द बॉलर हेड हा चेंडू आणि गोलंदाजाने कमाल केली. या मॅच मध्ये धमाल केली. विकेट डाऊन, गॉन. पुष्पा झुकने गया नहीं, यहाँ पे झुकने आया था छोटा पुष्पा. गोरसेबीचा बिग फॅन आहे तो आणि इथे मैदानाच्या आतमध्ये चांगलं नृत्य त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एक व्हिडिओ व्हायरल झाली त्याची. 1 बॉल 7 ची गरज. डाऊन द लेग. इथे काय चूक केली? डोक्यावर हात येत आहेत, तोंडावर हात आलाय. ही चूक माझी संघाला संकटामध्ये टाकू शकते. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये गोल्डन षटकाराची आवश्यकता. आतापर्यंत प्रसाद यांनी 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं चांगला एव्हरेज आपल्या टीमला दिलाय. स्ट्राईक इनकडे मेघनाथ आहे. काल आयुषने 1 गोल्डन षटकार ठोकलाय. आता मेघनाथवर जबाबदारी आणि मेघनाथ इथे चौकार ठोकतायत. गोलंदाज बघा, श्वास रोखणारा मॅच होता, हृदयाचे ठोके वाढवणारा मॅच होता. षटकार लागला असता तर मग गोलंदाजाची काही केअर नसते. इथे एका धावेनिशी पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय जॉयकुमार दिबे संघाला. या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलं त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. आणि पुढील वाटचाली करता द्रिया 11 दापोडे संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. हँडशेक करण्याकरता लाईनअपमध्ये या. सागर, संपूर्ण खेळाडूला घेऊन लाईनअपमध्ये या. आपण हस्तांतरण करा आणि त्याच्यानंतरच मैदान सोडायचं आहे. मॅन ऑफ द मॅच गोज टू हर्षद चौधरी इज द मॅन ऑफ द मॅच. एक छोटासा ब्रेक घेऊया, त्याच्यानंतर थेट आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊया. ऐकूया सुमधुर गीत.
मिस्टर हर्षद इज द मॅन ऑफ द मॅच. हर्षद या हार्डलक. जयकुमार दिवे टीम, चांगला खेळ तुमचा झालाय. एक म्हणजे डिसिप्लिन सुद्धा तुम्ही दाखवलं, त्याबद्दल तुमचं कौतुक असेल. हारजीत तर होतच असे सागर आणि टीम, परंतु नव्या दमाने पुढच्या टुर्नामेंट्समध्ये तुमची हुकूमत प्रेक्षकांना निश्चितच बघायला मिळेल. मोस्ट वेलकम द ग्रेट लेजंड आपण पाहतोय राजन दादा हे देखील उपस्थित आहेत इथे. आपणास देखील विनंती असेल आपण व्यासपीठाचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दापोली टीम संघाचे सिनियर खेळाडू अर्थात आता 40+ क्रिकेट खेळत आहेत, मात्र आपल्या संघाचा नक्कीच हौसला वाढवण्याकरिता इथे उपस्थित झाले होते. राजन दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपण हर्षदला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. हर्षद आपण व्यासपीठावर यायचे. सन्माननीय दीपेश नाईक यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देणार आहोत. आपण संदीप सरांच्या सोबत जाणार आहोत आणि दोन्ही संघांना विनंती असेल आपण